उमाताईंनी मॉलच्या अग्निशमन दलाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि मुलांसाठी गेमिंग झोन असतो त्याची सुरक्षा काय अशा संदर्भातला प्रश्न देखील विचारलेला आहे। मुंबईमध्ये आपल्याला देखील माहिती आहे की एकूण 68 मॉल आहेत आणि ज्यावेळी तपासणी झाली त्यावेळी 47 मॉलमध्ये ह्या सगळ्या सुरक्षा आपल्याला आढळलेल्या आहेत। 18 ठिकाणी ह्या सुरक्षा आढळल्या नव्हत्या म्हणून जी काही अग्निसुरक्षा मानके आहेत त्याच्या संदर्भात त्यांना नोटीस देण्यात आलेली होती 120 दिवसाची। त्याच्यामध्ये स्प्रिंकलर सिस्टीम असेल, स्मोक डिटेक्शन सिस्टीम असेल, या सगळ्या तपासण्यात आल्या। त्याच्यानंतर 120 दिवसामध्ये त्यांनी ते पूर्ण केल्या म्हणून त्यांना पुन्हा एकदा आपण ज्याला परवानगी म्हणतो ती परवानगी देण्यात आली। आणि 3 मॉल मुंबईमधले जे आहेत हे बंद परिस्थितीमध्ये आहेत, तर त्याच्यामध्ये तपासणी झाल्यानंतर बंद असल्यामुळे कारवाई करण्याचा काही प्रश्न झाला नाही। परंतु सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न या ठिकाणी मांडला की मुलांसाठी गेमिंग झोनमध्ये सुरक्षेचे निकष पाळले जातात की नाही या संदर्भामध्ये पुन्हा एकदा पूर्ण मुंबईचाच नाही तर मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, जिथे जिथे मॉल्स आहेत त्या ठिकाणी सुरक्षिततेचा एक आढावा घेण्याच्या सूचना या आयुक्तांना दिल्या जातील आणि जो काही आढावा तो घेतील तो पुढच्या अधिवेशनामध्ये पटलावर ठेवण्यात येईल।